लहान मुलांना जर तुम्ही फुगा खेळायला देत असाल तर 1000 वेळा विचार करा, कारण फुगा गिळल्यामुळे 8 महिन्याच्या एका बाळाचा मृत्यू झालाय। नाशिक शहरातल्या हनुमान चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। वीर विनोद जयस्वाल असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रांजल, नेमकं काय घडलं? नम्रता, खरं तर गेल्या काही दिवसांपासून असे छोटे मोठे अपघात होऊन त्याच्यामध्ये लहान मुलांचे मृत्यू होण्याच्या घटना या समोर येत आहेत आणि आज देखील अशीच एक दुर्दैवी घटना नाशिकच्या सिडको परिसरामध्ये घडलेली आहे। आज सकाळी 10 वाजता सिडकोचा हनुमान चौक म्हणून परिसर आहे, इथे विनोद जयस्वाल म्हणून एक फळ विक्रेते राहतात। त्यांचा हा लहान हे बाळ आहे, चिमुकला आहे, जे फक्त 8 महिन्यांचा आहे। ते सकाळी हे विनोद जयस्वाल आपल्या बाळासोबत तिथे खेळत होते आणि समोर बाळ खेळत असताना त्यांनी बघितलं, मात्र त्या बाळाने खेळता खेळता अचानक एक फुगा घेतला। तो फुगायचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडून तो गिळला गेला। तो फुगा गिळला गेल्याचं बघताच त्याच्या वडिलांनी म्हणजे विनोद जयस्वाल यांनी त्याला तात्काळ आपल्या जवळ घेतलं। तो फुगा त्याच्या श्वसननलिकेपर्यंत गेला असेल की काय या भीतीने त्यांनी त्याला तात्काळ एका जवळील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं। तिथे गेल्यानंतर खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी ते बघितलं आणि याला तात्काळ सिव्हिलमध्ये हलवा असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर सर्व नातेवाईक आणि त्याच्या वडिलांनी त्या बाळाला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं। तिथे त्याच्यावरती उपचार सुरू होणार तेवढ्याच त्या बाळाचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे। त्या बाळाने याच्यामध्ये जीव सोडलेला आहे। विशेष म्हणजे या सर्व गोष्टीनंतर की हा प्रकार नक्की काय झालेला असावा, ती जो फुगा होता तो नक्की त्याचा काय त्रास झालेला असेल याबाबत आम्ही जे पीएमजेचं केलं, पोस्टमॉर्टम ज्या बाळाचं त्यांनी केलं त्या डॉक्टरशी जस्ट आता बोलणं झालं। त्यांनी सांगितल्यानुसार तो फुगा त्या बाळांनी त्यांनी तो गिळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्याच्या श्वसननलिकेमध्ये तो अडकून राहिला आणि विशेष म्हणजे पोस्टमॉर्टम नंतर तो फुगा देखील डॉक्टरांना मिळून आलेला आहे आणि तो श्वसननलिकेत अडकल्यामुळे त्याला श्वास घेता आला नाही, ज्याला डॉक्टरांच्या भाषेत बोलायचं झालं की त्यांनी चोकिंग असं म्हणतात, की जे पोस्टमॉर्टम जो रिपोर्ट त्यांनी दिला आहे त्याच्यावरती देखील देण्यात आलंय की कॉज ऑफ डेथ जी आहे ती चोकिंग असं त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं की त्याला बाळाला श्वास घेता आला नाही, तो श्वासनलिकेत तो फुगा अडकला आणि यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। जर बघितलं तर अशा ज्या घटना होत आहेत तर पालकांनी कुठेतरी आपल्या पाल्यांकडे ज्या आहेत, बाळांकडे ज्या आहेत ती लक्ष देण्याची गरज आहे। असे प्रकार हे वारंवार होत आहेत। नम्रता, प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे नाशिकमधली दुर्दैवी घटना, 8 महिन्याच्या बाळाचा फुगा गिळल्यामुळे मृत्यू झालाय।